नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्या समाज माध्यमाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आपल्याला एका क्षणात आपलं जी माहिती असेल ती आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाठवू शकतो. परंतु याचा गैरवापरही झालेला आपल्याला दिसत आहे. आणि शासनाने बघा एक महत्त्वाचा असा जी-आर शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यासाठी काढलेला आहे. तर बघा, सोशल मीडियाचा वापर कसा करावा, शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनी समाज माध्यमाचा वापर कशाप्रकारे करावा, यासंबंधी शासनाने काही त्यांना नियम घालून दिलेले आहेत. पूर्वीसुद्धा एक कायदा आहे आणि त्याच कायद्यामध्ये काही त्यांनी एक कायद्यासंदर्भातच एक महत्त्वाचा जी-आर काढलेला आहे आणि त्या जी-आरमध्ये त्यांनी असं काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत की शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनी सोशल मीडियाचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, कशा पद्धतीने करावा याचे काही नियम दिलेले आहेत. तर बघा, शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमका सोशल मीडियाचा वापर कसा करावा या संबंधित शासनाने एक जी-आर काढलेला आहे. आता त्या जी-आरमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय तर हेच आपण सविस्तर पाहूया. तर बघा, सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी, समन्वय तसेच संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो. सोशल मीडिया ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये बघा, सोशल नेटवर्किंग साईट, आता याच्यामध्ये येतं फेसबुक, लिंक्डइन, मायक्रो ब्लॉगिंग साईट्स, याच्यामध्ये येतं ट्विटर आणि एक्स. त्यानंतर बघा, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म, याच्यामध्ये इंस्टाग्राम येतं, यूट्यूब येतं, असे व्हिडिओ शेअरिंगचे प्लॅटफॉर्म आहेत. त्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग, याच्यामध्ये व्हॉट्सअप, समजा टेलिग्राम आहे. कोलॅबोरेटिव्ह टूल्स, याच्यामध्ये विकीज आहे, डिस्कशन फोरम्स आहेत, इत्यादी माध्यमांचा समावेश होतो. मात्र बघा, या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे, क्षणात कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झालेले आहेत. जसे की बघा, गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती, भ्रामक माहिती पसरवणे, जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास सुद्धा काही मर्यादा असणे, तसेच शासकीय धोरणाबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना असतील, व्यक्ती असतील यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे बघा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 तयार करण्यात आलेला आहे. हा नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात. वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई तो अधिकारी पात्र ठरतो. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत शासनाने काही नियम दिलेले आहेत, काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत, तर त्याच आपण बघूया. तर बघा, मार्गदर्शक सूचना नेमक्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू राहतील हे आपण सुरुवातीला पाहू. तर याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या जे सेवेतील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मंडळे असतील, महामंडळे असतील, सार्वजनिक उपक्रम यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यासाठी पात्र आहेत. राज्य शासनाचे किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर त्यांना टीका करता येणार नाही. शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करायचा आहे. शासकीय कर्मचाऱ्याने त्यांचे वैयक्तिक आणि कार्यालयीन अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवायचं आहे. जे तुमचं प्रायव्हेट खाजगी अकाउंट आहे आणि जे तुम्ही ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या आस्थापनेमध्ये काम करता तर ते अकाउंट, तुमचे हे दोन्ही अकाउंट स्वतंत्र ठेवायचे आहेत. वैयक्तिक अकाउंटवर कार्यालयाचे फोटो वगैरे असे कुठलीही माहिती पाठवायची नाही. केंद्र तसेच राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट आणि ॲपचा वापर करायचा नाही. वरिष्ठांच्या मदतीने शासकीय योजना असतील, उपक्रम असतील यांचा प्रसार आणि प्रसिद्धीसाठी अधिकृत माध्यमांचाच वापर करायचा आहे. कार्यालयीन कामकाजाबाबत समन्वय तसेच संपर्क करण्यासाठी व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, तसेच इन्स्टंट मेसेजिंग या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा आहे. अधिकाऱ्यांनी तुमच्या कोणत्या कामाचे जर कौतुक केले तर त्याची स्वयं प्रशंसा या माध्यमातून करायची नाही. वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो असेल, वर्दी असेल किंवा गणवेश असेल, तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन असेल, इमारत असेल इत्यादीचा वापर फोटो असेल, रील असेल, व्हिडिओ असेल या ठिकाणी अपलोड करताना करायचा नाही. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर किंवा अपलोड किंवा फॉरवर्ड करायचे नाहीत. प्राधिकृत केल्याशिवाय तसेच
पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करायचे नाही. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करायचं आहे. तर अशा प्रकारे या सूचना अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्यासाठी दिलेल्या आहेत. आणि अशा सूचनांचा जर भंग केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याच्यामुळे बघा, ज्या प्रकारे सोशल मीडिया वर सध्या आपण पाहतो की काही पण व्हायरल होत आहे, परंतु ज्या वेळेस व्हायरल होतं त्याची सत्यता न पडताळता तो मेसेज फॉरवर्ड केला जातो. याच्यातून नाहक एखाद्याची बदनामी सुद्धा होत असते. परंतु एकदा फॉरवर्ड केलेला मेसेज तो थांबवणं हे सुद्धा तेवढंच कठीण आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे करतानाच सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे. कोणत्याही माहितीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय तो मेसेज फॉरवर्ड करू नका. हे जरी शासकीय कर्मचारी असतील यांच्यासाठी नियम असले तरीही आपणही एक नागरिक म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कोणत्याही मेसेजची पडताळणी केल्याशिवाय किंवा त्याची शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. कारण जर अशा प्रकारे आपण फॉरवर्ड केले, त्या माहितीची सत्यता नाही तपासून आपण फॉरवर्ड केलं, तर याच्यातून कोणाची तरी नाहक बदनामी सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे जर त्या व्यक्तीने तसं प्रकारे काय केलं तर आपल्याला त्याचा न्यायालयीन म्हणजे त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा होऊ शकते किंवा नाहक आपल्याला याच्यामध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तो मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नका. आपण जे पाहिले ते शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम आहेत. यामुळे सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करावा हे आपण अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांना दिलेले नियम पाहिले. याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास